वेलकम बॅक अनदर व्हिडिओ. तर आज आपण एका नवीन टॉपिकवर बोलणार आहोत आणि टॉपिक आपल्या फार जवळचा आहे. आपण आज बोलणार आहोत स्ट्रेस, ताण तणाव या विषयावर. आज 2 दिवस झालेले आहेत, काल रात्रीपासून आणि आज पूर्ण दिवस पाऊस प्रचंड आहे. मी थोडा वेळ बाहेर गेलो होतो बाईकवर, तर अक्षरशः रस्ते तुंबले होते पाण्याने. तर थोडंसं फिरून येणं फार गरजेचं आहे, मानसिक स्वास्थ्यासाठी पण, आणि थोडं एक्सरसाइज पण फार करणं गरजेचं आहे. तर मला आज वाटलं की आपण एक स्ट्रेस या विषयावर बोलणं आज महत्त्वाचं वाटेल मला. ताणतणाव प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये छोटा का किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ताणतणाव आपल्याला असतोच. मायनर ताणतणाव असेल डेली रुटीनमध्ये तर तेवढं मेजर प्रॉब्लेम आपल्या बॉडीवर किंवा आपल्या लाईफवर होत नाही. पण जर तणावाची तीव्रता ही मोठ्या प्रमाणात असेल तर त्याच्यामुळे अनेक आपल्याला साईड इफेक्ट दिसून येतील आपल्या बॉडीवर किंवा आपल्या जीवनामध्ये. तसे काही मेजर्स प्रॉब्लेम्स पण होतात ताणतणावाचे. आणि माझा पण एक्सपिरियन्स मी सांगतो. ताणतणाव हे जरी आपण म्हटलो की मी घेत नाही किंवा मला याची गरज, म्हणजे मला ताणतणाव होतच नाही किंवा स्ट्रेस येतच नाही आहे, किती जरी आपण म्हणलो तर लाईफमध्ये एखादा असा फेज येतो त्यावेळेस आपल्याला काही समजत नाही काय करायचं. म्हणजे आपण जे डिसिजन घेऊ ते डिसिजन आपले चुकीचे ठरतात, किंवा एखादं आपण काम जर करत असेल तर ते काम व्यवस्थित होत नाही आपल्या. तर आय थिंक तो आपल्या लाईफचा एक बॅड फेज आहे. आणि त्या बॅड फेजमध्ये आपण एकच करणं महत्त्वाचं असतं की तिथं तुम्ही त्या बॅड फेज जाईपर्यंत स्वतःला कसं शांत ठेवता, हे सगळ्यात महत्त्वाचं त्या 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 टायमाला असतं. आता फॉर एक्झाम्पलमध्ये जर आपण एखादा ताणतणाव स्ट्रेसमध्ये खूप स्ट्रेस आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये जर आपण डिसिजन घेऊ आणि ते जर डिसिजन जर आपल्या म्हणजे लाईफच्या पार्टमधील इम्पॉर्टंट गोष्टीचं असेल की त्याने आपल्या जीवनामध्ये बराच बदल होणारा असेल, तर मला वाटते की तशा टायमाला आपण ते डिसिजन घेणं चुकीचं आहे. कारण की तणावामध्ये 99.99% हे डिसिजन आपले चुकतच असतात. सो त्याच्यामुळे थोडंसं डिले करणं पण महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पलमध्ये आपल्याला फार चिडचिड होत असते, प्रचंड अशी चिडचिड होती. आता मी काय डॉक्टर नाही आहे, पण आपण जनरल आपण त्या गोष्टीवर बोलतो की एक्झॅक्टली आपल्याला ताण आल्याच्यानंतर, आणि इट इज जनरल अवेअरनेस की याच्यासाठी कुठली आपल्याला डॉक्टरेट किंवा खूपच स्पेशालिस्ट व्हावं असं काही गरज नसते. प्रत्येकाला माहीत असते की आयुष्यामध्ये ताणतणाव येत असतो, बॅड फेजेस येत असतात. त्या बॅड फेजेसमध्येच आपल्याला कळतं की आपलं खरं कोण आहे, आपले जवळचे कोण आहेत. आणि ते बॅड फेज कधी कधी लाईफमध्ये इम्पॉर्टंट पण असतात, पण त्या गोष्टीला आपण एक पॉझिटिव्हरित्या बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि असं कुठलाच मनुष्य नाही की त्याच्या आयुष्यामध्ये कधीही बॅड फेज आलेले नाही आहेत. कधी ना कधी तुमच्या आयुष्यामध्ये बॅड फेज आलेलेच आहेत. त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली कळायलाच असेल की लाईफ म्हणजे काय असतं, आणि ते सगळं शिकून जाते आपल्याला बॅड फेज. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मानसिकरित्या त्रास एवढा होतो, आणि तो जर आपण निगेटिव्ह पकडला तर त्याचे कॉन्सिक्वेन्स हे निगेटिव्हच आपल्याला दिसून येतात. पण बॅड फेजेसमध्ये आहे ना, जर आपण पेशन्स ठेवला किंवा आपण त्याला जर पॉझिटिव्हरित्या घेतला की हां एवढा माझा वेळ आहे आणि तो आता निघून जाणार आहे, किंवा त्याचं एक टाईम पिरियड आहे, त्या टाईम पिरियडमध्ये तो निघून जाणार आहे, हे एवढं जरी आपल्याला त्यावेळेस जरी पेशन्स म्हणजे आपल्यामध्ये पेशन्स लेवल आला तरी आपण तो सहजरित्या बॅड फेज आपण पूर्णपणे आपण काढून टाकतो आणि एक नवीन रिस्टार्ट. जसं की मोबाईल आपण कसं आहे हँग पडता वेळेस किंवा त्याच्यामध्ये स्टोरेज जास्त असतील, फोटोज जास्त असतील तेव्हा ते हँग पडायला लागतं आणि आपण त्याला
रिस्टार्ट करता, म्हणजे त्याला नवीन बनवण्याचा प्रयत्न करता. थोडक्यात म्हणजे ज्याच्या ज्या जंक फाईल्स आहेत त्या पूर्णपणे डिलीट करून त्याला रिस्टोर करून त्याला पूर्णतः म्हणजे नवीन करण्याचा प्रयत्न करता. तसंच आपल्या लाईफमध्ये पण आहे. तर आपण पण आपल्या लाईफला रिस्टार्ट करू शकतो. रिस्टार्ट कुठूनही करू शकतो. फार असं टेन्शन आलं, माझ्यानं आता काही होणार नाही, माझ्या लाईफमध्ये प्रचंड त्रास आहे, माझ्या लाईफमध्ये प्रचंड अडचणी आहेत, जर असं तुम्हाला वाटत असेल तर बिनधास्त हॅव सम पेशन्स. काही दिवस पेशन्स ठेवा, हे बॅड फेज नक्की तुम्हाला जाणार आहे. आणि एक वेळ अशी पण येईल ज्यावेळेस तुम्ही डिसिजन घेसाल आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन जरी असेल तरी तुमचा गुड फेज ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमचे प्रत्येक डिसिजन हे करेक्ट व्हायला लागतील. आणि याच्या उलट बॅड फेजेसमध्ये कसं असतं, तुम्ही किती जरी प्लॅनिंग केली आणि काही जरी केलं आणि किती जरी त्याच्यावर विचार करून नाही मी याला सक्सेसफुल बनवणारच आहे, तर बॅड फेजमध्ये थोडा का थोडा ते प्रॉब्लेम येतातच. कारण की कसं आहे, आपल्याला तुम्हाला माहितीच असेल कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडमध्ये असतंच आपल्या. तर आपण काय आहे ना, विचार आपण वेगळ्या पद्धतीने करायला लागतो आणि थोडंसं आपलं विचार करण्याची पद्धत बॅड फेजमध्ये ॲग्रेसिव्ह असते. त्यावेळेस म्हणजे आपले डिसिजन हे राईट येण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि आफ्टर ऑल हे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणून मी सांगतो. माझा जेव्हा बॅड फेज चालू होता त्यावेळेस मला काहीच समजत नव्हतं. इवन फॅमिलीसोबत कम्युनिकेशन करायचो त्यावेळेस पण असं मला वाटायचं की ते मला समजून घेत नाही आहेत असं म्हणजे मला फील व्हायचं की मी जे डिसिजन घेतो माझे डिसिजन हे गुड असतील, हे फक्त आपल्या स्वतःला वाटतात की माझे डिसिजन हे माझे डिसिजन बरोबर आहेत, हे फक्त आपल्यापुरतं वाटतं. पण जे आपल्या सोबतचे असतात किंवा आपले आईवडील असतात त्यांना समजलं असतं की हां याचं आता काहीतरी थोडंफार चुकायलं आहे, आपण याला डिले करूयात. आणि त्यावेळेस आपली मनस्थिती नसते की ऐकून घेण्याची. त्यावेळेस फक्त असं वाटतं की माझे डिसिजन हे का ऐकत नाही, मी म्हणतोय तसं का करत नाही ते. पण सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेस आपल्याला समजत नाही आणि म्हणून अजून आपल्याला जास्त चिडचिड होते. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुणाचा बॅड फेज चालू असेल तुमचा, तर फक्त धीर धरा. गोष्टी आपोआप व्यवस्थित व्हायला लागतील. आता प्रेशर असेल, आता करिअरचं टेन्शन असेल, होत नसेल सक्सेसफुल, काही हरकत नाही. पण हॅव सम पेशन्स. येणारा काळ हा आपलाच असणार आहे, फक्त याच्यामध्ये धीर धरा. यावेळेस जर धीर धरला तर येणाऱ्या भविष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या करण्यासारख्या आहेत आणि 100% आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुलसुद्धा होणार आहोत. फक्त बॅड फेज कसा तरी तुम्ही व्यवस्थितरित्या काढा. मला माहीत आहे त्यावेळेस आपल्याला चिडचिड होते, राग येते, मनस्ताप होते, असं वाटतं की वेळ निघून चालली, आता मी काय करू. असं नाही की वेळ निघून चालली याचा अर्थ असा नाही की वयाच्या कुठल्याही वर्षापासून आपलं करिअर स्टार्ट करू शकतो आपण. आपल्याला अनेक माध्यम आहेत, 2026 चालू आहेत, वेगवेगळ्या करिअर क्षेत्र आहेत. एक माझी मैत्रीण आहे, तिने 5-6 वर्ष तयारी केली होती प्रिपरेशन्स UPSCची, त्याच्यामध्ये ती सिलेक्शन झाली नाही. आणि त्याच्यानंतर तिने तिच्या पप्पाचा बिझनेस सांभाळला. त्याच्यानंतर तिचं मन लागत नव्हतं त्यामध्ये पण. ज्यावेळेस मी पुण्याला होतो त्यावेळेसची गोष्ट आहे. आणि कॉलेज फ्रेंड आमची, त्यावेळेस तिचा बिझनेस सांभाळला, तिच्यामध्ये मन लागत नाही. तर ती आता वेल सेटल लॉयर आहे, हायकोर्टमध्ये पण प्रॅक्टिस करते सध्याला ती. तर असे बरेच फेजेस येत असतात लाईफमध्ये. फक्त ती वाईट वेळ आपल्याला थोडीफार पेशन्समध्ये काढावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस जो आपल्याला या वाईट दिवसामध्ये आपल्याला स्ट्रेस प्रचंड प्रमाणामध्ये असतो. बरेच आपण त्यावर उपाय पण करून बघता, एक्सरसाइज पण करता, सगळ्या गोष्टी करता. पण ऑब्व्हियसली एक्सरसाइज केल्याच्या नंतर आपला माइंड एकदम शांत होऊन जातो. जो कॉर्टिसॉल हार्मोन होतो तो थोडाफार कमी होण्याचा एक्सरसाइजमुळे कमी पण होतो, त्याच्यामुळे पण आपल्याला बरं वाटतं. पण सगळ्यात महत्त्वाचं, आपण जसं म्हणाल तशा जरी गोष्टी नाही झाल्या तर त्याबद्दल स्ट्रेस घेणं हे चुकीचं आहे. मी म्हणाल तसंच व्हायला पाहिजे
हे पण आपण स्वतःला अजिबात सांगू शकत नाही की मी म्हणेल तसंच व्हायला पाहिजे, मी म्हणेल तशाच गोष्टी व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीमुळे जर त्या आपण प्लॅनिंग केल्या आणि तशा जर झाल्या नाही, तर हे पण सुद्धा एक कारण आहे की स्ट्रेस येण्यामागचं. आणि लाईफमध्ये लाईफ ही खूप मोठी आहे. आपण खूप एन्जॉय करू शकता. फक्त दुसऱ्यांसोबत कंपॅरिझन करू नका. आपली लाईफ आपल्यासोबत आपण आपल्या परीने आपण जगू शकता लाईफ. आणि म्हणजे असं नाही की आपण त्याला पैशाशी कनेक्टेड अजिबात करू शकत नाही. जे साधुसंत असतात, जे त्यांनी सगळं मोहमाया सगळी सोडून दिलेली असते. मी असं म्हणणं चाललं की पूर्णपणे मोहमाया सोडून द्या. ही गोष्ट हे आता आपल्या सांसारिक जीवनामध्ये हेच म्हणजे आपण तसं करू शकत नाही आहे. पण काही छोट्या छोट्या गोष्टी पण असतात, त्याच्यावर आपण आनंद घेऊ शकतो. त्यावर आपण आपली लाईफचं प्रत्येक मोमेंट आपण जगू शकतो. पण फार पैसा असेल, खूप गोष्टी असेल, पण व्यवस्थित तुम्हाला झोप येत नसेल, स्ट्रेस येत नसेल, तर त्या बी इम्पॉर्टंट नाही आहे, त्या बी महत्त्वाच्या नाही आहेत. हां, ठीक आहे, पैसा कमवणं ही अटमोस्ट प्रायोरिटी असणारच आहे माणसाची. लाईफमध्ये पैसा कमवायला पाहिजे, प्रचंड पैसा कमवला पाहिजे. पण पैसा कमवतावेळी आपल्या शारीरिक आणि आपल्या आरोग्याचं ध्यान देणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. नाहीतर मेंटली तुम्ही डिस्टर्ब असाल, मेंटली तुम्ही वीक असाल, मानसिकरित्या तुम्हाला ताणतणाव असेल आणि तुमच्याकडे किती जरी प्रचंड पैसा असेल आणि तुम्हाला रात्रीची झोप नसेल, तर द मनी इज टोटली युजलेस. त्या मनीचा काहीही अर्थ होत नाही आपल्या जीवनामध्ये, जर व्यवस्थित आपल्या मानसिक आणि आरोग्य जर आपलं व्यवस्थित नसेल तर मला वाटतं की आज तणावाबद्दल आपण बोललेलो आहोत. तणाव कमी करण्यासाठी चांगली एक्सरसाइज करणं, जे आपल्याला आवडते त्या गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि स्ट्रेस हे नॅचरली पण कमी करू शकतो आपण, चांगला डाएट वगैरे व्यवस्थित घेऊन. बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत बी असतात, स्ट्रेस येण्यामागचं पण कारणं असतात. एकच गोष्टी बार बार जर आपण त्या गोष्टी विचार करत असेल, आपल्या मनासारखं होत नसेल, किंवा भूतकाळात ज्या गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या आहेत त्यांचा जास्त मोठ्या प्रमाणात विचार करत असेल, तर ह्या बी सगळ्या गोष्टी कारणं आहेतच तणावासाठी. तर एवढंच सांगू इच्छितो की लाईफ खूप सुंदर आहे. लाईफ कुठून पण तुम्ही सुरू करू शकता. करिअर तुमचं कुठून पण सुरू होऊ शकते. फक्त स्वतःमध्ये एक हिंमत ठेवा आणि प्रत्येक मोमेंटचा, लाईफच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. सो आजचा व्हिडिओ मला वाटते की माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी यामध्ये सांगितलेला आहे. बाय प्रोफेशन्स आय एम अ लॉयर. मी काय डॉक्टर नाही आहे, पण असं नाही की हे एक जनरल टॉक आहे आणि आपण त्याच्यावर बिनधास्त बोलू शकता. सो मला वाटलं एक माझा अनुभव शेअर करावा तुमच्यासोबत. सो थँक्यू. आणि व्हिडिओला लाईक वगैरे करत राहा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत राहा. नवीन नवीन टॉपिकवर जर बोलायचं असेल त्यावर पण आपण बोलू शकता. कमेंटमध्ये नक्की तुमचं मत कळवा, तुम्हाला काय वाटते माझ्या व्हिडिओबद्दल. स्टे ट्यून. धन्यवाद.